राज्यात पाणी टंचाईचं संकट गडद. राज्यातील गावं वाड्या वस्त्यांना 2952 टँकरनं पाणी पुरवठा. ऐन निवडणुकीत केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे. मेट्रिक टनाला $550 किमान निर्यात मूल्य. केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त भावना. कांदा निर्यात बंदी उठवायला 3 महिने का लागले? केंद्राचा निर्णय म्हणजे बैल गेला आणि झोपा केला. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची टीका. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि आपण 3 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होऊ. भाजपच्या नारायण राणेंचा दावा. लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये काँग्रेसच्या 10 ते 12 जागा आणि राष्ट्रवादीच्या 8 ते 9 जागा येतील. शरद पवारांना विश्वास. पाणी द्या अन्यथा मत देणार नाही. माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 14 गावच्या ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. अहमदनगरमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का. अहिल्यादेवींचे वंशज रोहित पवारांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे अजित पवार गटात. नाशिकमध्ये महायुतीत नाराजी नाट्य सुरूच. भाजपच्या नाराज अनिल जाधवांकडून उमेदवारी अर्ज दाखल. शाहीर विठ्ठल उमप यांचा मुलगा नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात. ईशान्य मुंबईतून बसपाकडून उमेदवारी.